सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील देण्याचा सल्ला देणार दिग्विजय सिंग। महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नाच्या दाव्यात सर्वोच्च न्यायालयात चांगले वकील देऊन आपली बाजू मजबूत केली आहे, पण कर्नाटक सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारला चांगलीच चपराक बसली आहे। आपण कर्नाटकाचे प्रभारी आहोत, तेव्हा आपण याबाबत मुख्यमंत्र्यांना काय सल्ला देणार असा प्रश्न एका पत्रकाराने काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटकाचे प्रभारी दिग्विजय सिंग यांना केला असता उत्तर देताना ते म्हणाले, या संदर्भात आपण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अच्छे दिन येणार असल्याचे सांगितले होते, पण गेल्या 100 दिवसात त्यांनाच फक्त चांगले दिवस आले आहेत, पण सर्वसामान्य नागरिकांना मात्र काहीच मिळाले नाही असा टोमणा मारून बीजेपी सरकारची टर उडवली। नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात पाहता काँग्रेसला यापुढे चांगले दिवस येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बुधवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने क्लब रोड येथील काँग्रेस कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली। अनुपम अग्रवाल यांनी पोलीस आयुक्तांची सूत्रे स्वीकारली। आज बेळगावात पोलीस अधिकाऱ्याचा पदभार स्वीकारण्याचा दिवस ठरला। बेळगावात नव्याने निर्माण केलेल्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नव्याने नेमणूक करण्यात आलेल्या अनुपम अग्रवाल यांनी उपायुक्त सूत्रे स्वीकारली। यावेळी जिल्ह्यातील तसेच शहरातील पोलीस अधिकारी उपस्थित होते। जुन्या पोलीस प्रमुख इमारतीत हा कार्यक्रम संपन्न झाला। नूतन जिल्हा पोलीस प्रमुख रविकांते गौडा यांनी पदभार स्वीकारला। बेळगावचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून रविकांते गौडा यांनी बुधवारी सकाळी ठीक 11:30 अधिकार पदाची सूत्रे स्वीकारली। जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। मावळते जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर चंद्रगुप्त यांच्याकडून रविकांते गौडा यांनी पदभार स्वीकारला। मागील पोलीस अधिकाऱ्यांनी जे चांगले उपक्रम राबविले होते ते पुढे चालणार काय असा प्रश्न पत्रकारांनी केला असता रविकांते गौडा यांनी जनता दर्शन सारखे जनतेच्या मागणीचे कार्यक्रम सुरू करणार तसेच शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगताना नूतन जिल्हा पोलीस प्रमुख रविकांते गौडा यावेळी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने उपस्थित अधिकारी उपस्थित होते। बांधकाम कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चा। वाळू उपसा आणि वाळू वाहतूक ताबडतोब सुरू करावी या मागणीसाठी बांधकाम व्यवसायाशी निगडीत असलेले हजारो कामगारांनी आज कित्तूर चन्नम्मा सर्कल पासून भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली। हातामध्ये फलक व मागण्याची बोर्ड घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचताच प्रचंड घोषणाबाजी करताना कामगार। या मोर्चाचे नेतृत्व ॲडव्होकेट एन.आर. लातूर, ॲडव्होकेट एस.एम. रमेश, सदानंद बेळगोजी, जानबा वेताळ, चाळोबा लाड, चांगदेव पाटील, गंगू निलस्कर, बाळावा आष्टगी, प्रेमी नरोटी आदींनी केले। विशेष म्हणजे या मोर्चामध्ये महिला कामगार सुद्धा सहभाग होत्या। पाहिजे रे पाहिजे, वाळू पाहिजे, न्याय द्या न्याय द्या, वाळू द्या नाहीतर पगार द्या अशा घोषणाही सारा परिसर दणाणून सोडला होता। उन्हाचा तडाखा बसत होता तरीही कामगार आपल्या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठाण मांडून बसले होते। जिल्हाधिकारी एन जयनाम हे स्वतः मोर्चाला समोर आले। यावेळी कामगाराच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या वाळू संदर्भात आपण सरकारशी सतत संपर्क साधून आहोत, पण याबाबत सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे, तेव्हा आजपासून 15 दिवसात तरी वाळू पुरवठा होणार नाही असे सांगताच कामगारांनी याला जोरदार विरोध करून कर्नाटक सरकारचा निषेध केला। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा करताना जिल्हाधिकाऱ्यांच्या खुलाशाने कामगारांचे समाधान न झाल्याने उपस्थित कामगारांतच संतापाची लाट उसळली। त्यामुळे कामगारांनी ठाण मांडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सुरू केले। यावेळी काही कामगारांनी कित्तूर चन्नम्मा येथे रास्ता रोको करण्याचा विचार व्यक्त केला। त्याचप्रमाणे जर वाळू पुरवठा होत नसल्यास कामगारांनी महिन्याला 6,000 रुपये पगार द्यावा अशी मागणी केली। बेळगाव परिसरात जवळजवळ 2 लाख कामगार आहेत। गेल्या 3 महिन्यापासून वाळू उपसा व वाहतूक बंद असल्याने त्यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे। त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आहे। जर याबाबत लवकर मार्ग न मिळाल्यास वेगवेगळे वळण लागण्याची शक्यता आहे।